मी सोनाली, माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। तर आता आपण बनवणार दुधी भोपळ्याची भाजी। तर ती कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला मग बघूया आपण दुधी भोपळ्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी। तर हा आहे दुधी भोपळा। तर आता आपण त्याला छोटा छोटा कट करून घेऊया। तर आता आपण दुधी भोपळा हा कट करून घेणार आहोत। तर बघा अशा अगोदर पहिल्या साईडचे दोन्ही हे कापलेले आहेत मी, आणि त्याची वरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने आपण त्याची वरची कडक ह्याची साल काढून घेणार आहोत। दुधी भोपळ्याची भाजी ही पटकन होते आणि झटपट होणारी रेसिपी आहे, आणि टेस्टला पण खूप छान लागते। अशी लहान मुलं पण आवडीने खातात। तर असे मी छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आता हे दुधी भोपळ्याचे। आता आपण चिरणार आहोत एक कांदा, मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे। छोटे छोटे कांदा पण मी अगदी छोटा छोटा कट केलेला आहे बघा। त्याचबरोबर एक टोमॅटो पण मी आता कट करणार आहे। मीडियम आकाराचा टोमॅटो आहे, ते पण अगदी छोटे छोटे कट करून घ्यायचे। मुलं तशी कच्चा टोमॅटो खात नाही ते, त्यामुळे मी प्रत्येक भाजीमध्ये एखादा तरी टोमॅटो टाकतच असते, कारण टोमॅटो खाल्लेले चांगलं असतं। त्यामुळे मी एक तरी टोमॅटो हा भाजीमध्ये टाकतच असते। तर आता आपण एका बाजूला कढई तापायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकले, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, आणि 4-5 पाकळ्या लसणीच्या घेतलेल्या आहेत त्या मी अशा कलपत्त्यामध्ये टेचून टाकणार आहेत। कट करून नाही टाकलं ना, टेचून टाकले मग त्याचा एक टेस्ट ही वेगळीच येते। वास पण खूप छान येतो आणि चवीला पण खूप चांगली चव पण खूप छान लागते। आता हा टाकलेला लसणाच्या पाकळ्या चांगल्या मस्तपैकी परतून घेणार आहे। आता त्यात टाकणार आहे कांदा, बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे त्यात। कांदा परतल्यानंतर आता त्यात टाकणार आहे टोमॅटो। हे छानपैकी असं परतून घ्यायचंय। तर त्याच्यामध्ये टाकलेला 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, आणि 1 चमचा आपला घरी बनवलेला लाल तिखट मसाला। मी कोथिंबीर पण फोडणीमध्ये टाकते, कारण जर कोथिंबीर फोडणीमध्ये टाकली ना तर ती दिसायला पण छान दिसते आणि त्याची टेस्ट पण वेगळीच लागते। हे बघा किती सुंदर दिसते। आता त्याला तेल सुटेपर्यंत हे परतायचंय। मी आताच आपण बारीक चिरून ठेवलेला भोपळा आहे तो टाकणार आहोत आता। हे सगळं फोडणीमध्ये टाकायचंय आपल्याला। हे पण छानपैकी परतून घ्यायचंय। किती सुंदर दिसतो, आणि लसणीच्या पाकळ्या मी अशा ठेचून टाकल्यामुळे ना त्याचा वास पण खूप सुंदर येतो। हे थोडंसं असं तेल सुटेपर्यंत असंच आपल्याला परतून घ्यायचंय। आता यात टाकणार आहे मी मुगाची डाळ टाकणार आहे बघा। मुगाची डाळ 5 मिनिटं भिजवून ठेवली होती, ती मुगाची डाळ टाकणार आहे, आणि छानपैकी परत हे एकदा हलवून असं मस्त परतून घेणार आहे।
मुगाची डाळ टाकल्यामुळे नाही टेस्ट थोडी वेगळीच लागते. मुलं पण खूप आवडीने खातात अशी भाजी केली तर. आता यात टाकणार आहे थोडासा मी शेंगदाण्याचा कूट. बघा त्याला टेस्ट सुटत आलेला आहे. बघा छानपैकी टेस्ट दिलेला आहे आता त्याला. यात मी टाकणार आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे भाजून घेऊन ते बारीक मिक्सरमध्ये करून घेतलेले आहे ते टाकलेलं आहे आता. परत एकदा छानपैकी एकजीव करून घेऊ. मग त्यात टाकायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी. दिसायला इतकी सुंदर दिसते भाजी ही, खायला पण खूप टेस्ट लागते. आता यात टाकणार आहे मी एक अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे यात. किती सुंदर दिसते भाजी. यात टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ टाकल्यानंतर त्याच्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे. एक 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर हे बघा छान शिजलेली भाजी मस्तपैकी खूप छान आणि टेस्टी लागते. तुम्ही पण नक्की करून बघा. तर आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.